रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला आजोरी होतो तुमचे गामी आता कृपा असू द्यावी
ऐकूनच जाणून घेऊ शकता. निरोप घेण्याचा हा अभंग आहे आणि तो कायमचा निरोप आहे, काही हंगामी नाही. आपण पाहुणे जातो, निरोप घेतो, पण तो निरोप कायमचा नसतो, केव्हा तरी येणार. हा जो निरोप घेतलेला आहे श्रीमान गणपतरावजी क्षीरसागर, तो त्यांनी कायमचा घेतलेला आहे. आता पुन्हा येणे नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हा निरोप त्यांनीच घेतला असं नाही, तुम्हाला मलाही घ्यायचा आहे बरं. नाही तर मग ते गेले, आपल्याला घ्या काय, आपल्याला काही जाणं लागत असं नाही. जो येतो तो जात असतो, जो येतो तो जातो आणि जो जातो तो येतो. आतश्रय ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च असं भगवान सांगतात अर्जुनाला. अर्जुना जो जन्माला येतो ना तो मृत्यू पावतो, आणि जो मृत्यू पावतो तो पुन्हा जन्माला येतो. जन्माला आलेला आहो, आलो आहे ना, मग जाणे आहे. जातो यात काही नवल नाही, पण कसे जातो याला महत्व आहे. श्रीमान गणपतरावजी क्षीरसागर 35 वर्षापासून त्यांच्या सहवासात होतो. इथेच भागवत झाली, पहिल्यानंतर बांधल्या. विठोबाजी विजयभाऊ हे लहान होते. ठाकूरगावला त्यांनी कीर्तन ऐकलं होतं माझं. प्रल्हादरावजी तिरत्कार इथं यांचे मामा विठोबाजीचे, आणखी बरीच मंडळी इथे ठाकूरगावची, काही अजून येणार आहे. आणि तिथे ज्या वेळेला हे आले गणपतरावजी, त्यांनी कीर्तन ऐकलं, मग इथे कीर्तन घेतलं, सप्ताह घेतला होता. तो सप्ताह आतापर्यंत चालूच आहे असं समजा. त्यांनी 5 वर्षापर्यंत स्वतःच केला, स्वतःच्या खर्चाने. भगवंतानी मात्र त्यांचं उसने फोडून टाकलं. पैशाच्या स्वरूपात फेडलं आणि त्यांना जे चिरंजीव दिले त्याही रूपात फेडलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं टोपण नाव होतं आबाजी, क्षीरसागर आबाजी. आबाजी हे नाव जरासं बरं नाही वाटत, नाही का? एखाद्याला जर आबाजी म्हटलं, 50-55 वर्षाचा माणूस आहे समजा, त्याला जर एखाद्यानं आबाजी म्हटलं तर तुला आबाजी दिसतो का? जो आबाजी झाला असेल त्याला आबाजी म्हटलं तर ते बरं नाही वाटत. पण आबाजी व्यवहार दृष्ट्या जरी, आता मग आबाजी झाल्यावर जर त्याला आबाजी म्हटलं तर त्यालाही काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही, बहुतेक वाटणार आहे ना. पण आबाजी कोणाला म्हणतात? आईचे वडील म्हणा, वडिलाचे वडील, त्यांना आबाजी म्हणतो. ते आपले ओरिजिनल आबाजी असते. पण जे वयोवृद्ध झालेले आहेत त्यांना आपण आबाजी म्हणत असतो. पण सगळेच काही आबाजी त्यांना मानतील असं नाही. यांचं भाग्य असं आहे की हे आबाजी होते सर्वांचे, सर्व भारीवाल्यांचे. विठ्ठल विठ्ठल.
असत हे वयानं जरी लहान होते, अर्थात आबाजी त्यांना केव्हापासून म्हणत होते, मी जेव्हा आलो त्यावेळेला लोक आबाजीच होणे, मला थोडस नवलच वाटत आबाजी आहे का घरी. आबाजी म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असतील ते, त्यावेळेला मी फार तरुण होतो. ते 40-45 असतील, 50 वर्षाचे असतील कदाचित. पण त्यांना कोणी जर समजा का भेटायला आलं तर आबाजी आहे का घरी, मी म्हटलं हे आबाजी म्हणतेच कोणाला. मग कळलं की श्रीमान गणपतरावजीला आबाजी म्हणतात. आबाजी म्हटलं की श्रीमान गणपतरावजीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि पांडुरंग म्हटलं का विठोबाजीची मूर्ती समोर येते. सारं गाव पांडुरंग रूप करून टाकलं. वा, कोणी पोरगा भेटला पांडुरंग पांडुरंग असं गाव नाही पाहिलं मी. कोणी भेटला की विठोबाजीला पांडुरंग पांडुरंग. वा, भगवंताचं नाम असं आहे की तुम्ही कोणत्याही निमित्ताने घ्या. संकेत ते वैकुंठ नाम प्राणम शेषाघार मिळतो असं अजयमुळाच्या चरित्रात आहे भागवतात. शुकाचार्य राजा परिस्थितीला सांगतात की भगवंताचं नाम संकेताने असो, परिहास्य म्हणजे विनोदाने असो, थट्टेने असो, कोणत्याही निमित्ताने का असो, जो कोणी नाम घेतो वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघार विदो त्याचे पाप निवृत्त होतात. अमृत कोणत्याही निमित्ताने तुमच्या तोंडात पडणार पण त्याने अमर होते. चुकून जरी विष घेतलं तरी मरते. नकळत जरी अग्नीवर पाय पडला तरी पाय जळतो, भाजला जातो. आपण असं म्हणा काका अग्नी बुवा तुम्ही का डोक्यात माय बसते मग तुम्ही पाय पडला तर एकदम जाऊनच टाकलं तर अग्नी म्हणून माझा स्वभाव आहे तो. विठ्ठल विठ्ठल नाम कोणत्या निमित्ताने का घ्या ना जळतील बहुपुण्य मिळवावं लागतं. भगवान असं सांगतात, भगवंताचं नाम मुखात येण्याकरता भगवंताचं नाम मुखात येण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे एवढं पुण्य देव भेटायला नाही पाहिजे. कारण देव भेटायला किती पुण्य पाहिजे याचं गणित आहे शास्त्रात. पण नाम मुखात येण्याकरता किती पुण्य पाहिजे याचं वर्णनच नाही. फक्त एवढंच वर्णन आहे तिथे, बहु पुण्य पाहिजे. तिळं तिळं पुण्य साचा Thank you.
मात्र तिळभर पुण्य शिल्लक राहतं. असं तिळ पुण्य जेव्हा अनंत जन्म घेऊन जेव्हा त्या पुण्याचा साठा तयार होतो तेव्हा कुठे देवाचं नाव येतं. हे कशावरून तर देवालाच विचारा. जयाचे वाचे पोळा भोजे नाम नात तसे माझे जे जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ यावया. देवाचा जे जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ यावया. अर्जुना हजारो जन्म घ्यावे लागतात तेव्हा कुठे एकदा माझं नाव येतं तोंडामध्ये. तर भारी मध्ये विठोबाजी दिसत पांडुरंग. आता त्याचं एवढं पुण्य असेल का? एवढं पुण्य त्याचा गाठीशी असेल का? नाही. पण त्याच्या मुखातून पांडुरंग निघतो याला कारण विठोबाजी आहे. गणपतरावजीच्या जीवनातली सर्वात मोठी कमाई विठोबाजी विजय भाऊ. त्यांचा तन्मय आहे त्यात वाद नाही. पण त्यांना आबाजी जे म्हटलं जातं ते जे वयानं इतरांपेक्षा काही म्हणजे आता वयोवृद्ध जे होते त्यावेळेला ते आबाजी थोडे ना. त्यांच्यापेक्षा ते वयानं लहान पण तरी आबाजी म्हणतात. याचं काय कारण ते ज्येष्ठ होते आणि नुसते ज्येष्ठ असूनही फायदा नाही. ज्येष्ठ आणि श्रेष्ठतेचा संगम पाहिजे जीवनात. काही लोक नुसतं वयानं ज्येष्ठ असतात पण विचारानं थर्ड क्लास असतात. वयाच्या प्रबोधी बरीच मंडळी बरेच लोक आपण पाहतो गावामध्ये वयोवृद्ध लोक चव्हाट्यावर बसले असतात. काम नसते आणि मग त्यांच्या गोष्टी कोणत्या चालत असतील. अमका असा तमकी तशी वयाच्या प्रबोधी विचाराच्या नाही. नुसतं वयानं ज्येष्ठ असला म्हणजे असं नाही. वय धनेचे श्रेष्ठपणा ते श्रेष्ठत्व अति कवना. भगवत प्राप्तीचे जे श्रेष्ठपणा ते श्रेष्ठत्व जाण उद्धवा. देवाचे शब्द पहा भागवताचा. भगवान म्हणतात उद्धवाला वय धनेचे श्रेष्ठपणा ते श्रेष्ठत्व अति गौण. भगवत प्राप्तीचे जे श्रेष्ठपणा